कसं वाटतंय? काय टेन्शन आता बाहेरकडे बघून? काय काळजी चिंता काय? काय नाही. होमिओपॅथीच्या गोळ्याने नीट झाला का कसं? हा? नाही म्हणतो गेला आई. फक्त आपल्या गोळ्या दिल्या ना? दुसरं काय दिलंय का? नाही दुसरं नाही. ओके. काय नाव ताई? भैयाचं काय नाव आपल्या? उस्मान कांबळे. काय भैयामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला आता? आता बोलायला लागलाय. काय बोलतोय? बर. दादा म्हणतोय, हम्म. नाना म्हणतोय, हसतोय, क्या बात आहे. खेळतोय. छान वाटतंय. हा पहिलं आलं तर त्यावेळेस नळी होती नाही का? हा नळी होती. आवाज दिला तर बघतोय. बघतोय. दाखवा बरं. उस्मान, हम्म. उस्मान, उस्मान, हा. उस्मान, चलो बोल जाने, चलो चलो बोल जाने का, चलो 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 उस्मान. आता बघणं वगैरे चालू झालं. बोलाय कळतंय सगळं. छान वाटतंय ना? पप्पा म्हणून कसं वाटतंय आता? हो छान वाटतं. पहिल्यात आणि आता खूप बदल झाला. काय बदल झालाय तुम्हाला वाटतंय? म्हणजे पहिलं तोंडातून त्याला पाईप होती ना, पाईप वाटे सर्व पाजत होतं. आता पाईप निघाली सर्व तोंडावाटे आपण पाजतो. आणि आता स्वतःच्या कामावर व्हायला लागलेला आहे. आणि आवाज ओळखतो लोकांची, हुंकारा देतो आणि हातपाय भरपूर हलवतो आता. चाललंय असं अशक्त होता आणि त्याचं पाय वगैरे उचलत नव्हतं, असं हुंकारा देत नव्हता, बोलत नव्हता वगैरे. पण आता चांगला खेळतोय, हसतोय, पाय वगैरे चांगला उचलतोय. आणि नळी किती महिने औषध घेत आहे? 6 महिने. 6 महिने औषध घेत आहे. 6 महिन्यापूर्वी लहान मुलांच्या डॉक्टरने बघितले होते तुम्हाला. काय सांगितलं होतं त्यांनी? त्यांनी म्हणजे नो गॅरंटी म्हणूनच सांगितलं होतं मला. हो. आणि तो नो गॅरंटीवाला मुलगा आज चांगल्या म्हणजे प्रकारे सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करतो आता चांगल्या. म्हणजे आईला ओळखायला लागला, बोलायला लागला आणि विधवट नळी आता गिळायला लागला सगळं. हा तर हे फक्त ओपीडी वरती झालं का ऍडमिट होणं पण गरजेचं आहे? नाही ऍडमिट होणं बी गरजेचं आहे. सुरुवातीला ऍडमिट झाले त्याच्यामुळे आता हा रिझल्ट मिळतो ना आपल्याला. म्हणजे लहान मुलांमध्ये एकतर होमिओपॅथीच्या डॉक्टरवर विश्वास ठेवणं. च्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी MRI करायला सांगितलं. MRI केल्यानंतर असं त्यात लक्षण आढळून आली की त्याचा मेंदू 70% डॅमेज आहे. तर तुम्ही दुसऱ्या बाळाची तयारी करा म्हणून मेंदूच्या डॉक्टरने सांगितलं. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास न ठेवता आपलं शिंदे होमिओपॅथिक आहे त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं, ट्रीटमेंट वगैरे सर्व गोष्टी चालू केल्यापासून आम्हाला फरक मिळालेला आहे. तर आम्ही ते बाकीच्या सर्व ट्रीटमेंट बंद करून आम्ही इथं ट्रीटमेंट चालू केली. अगदी विश्वासानं या क्लिनिकमध्ये आल्यानंतर आपल्या पेशंटला रिझल्ट 100% मिळाला. तेवढा विश्वास टाकायला हवा. हो 100% विश्वास. त्याच्या गोळ्यावरती विश्वास बसत नाही लोकांचा सुरुवातीला. हो तुमचा कसा बसला बरं? आम्हाला रिझल्ट मिळाला त्या गोळ्याने. त्याच्यामुळे हो विश्वास वाढत गेला. हो साठी पोषक आहे तिथल्या? हो आहेत. काय काय सुविधा आहे तिथे? लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी आहे, ऍडमिट पेशंटसाठी रूम आहे, राहण्याची चांगली उत्तम सोय आहे, त्याच्याबरोबर जेवणाची सुद्धा उत्तम सोय इथं होती. म्हणजे लांबच्या पेशंटला पण इथे सुविधा आहेत. हा खर्च सर्वसामान्याला परवडणार आहे हो परवडणार आहे ना. का डॉक्टर खूप मोठ्या दवाखान्यात लाखो 2 लाख 3 लाख असे फीस देण्यापेक्षा इथं आपलं त्या आपल्या बजेटमध्ये होतंय सगळं. ओके होऊन जात? ओके होऊन जातं. आणि रिझल्ट बी मिळते ना. अगदी. जसं इथं बोलू शकतो तसं तिथं बोलू शकत नाही ना. फारसे डॉक्टर वेळ बी देत नाही, तेवढ्या पुरतं ते पुस्तक आणि बाहेर काढतात. इथं हक्काने बरं वाटतंय. हो हक्काने बोलतो, इथं सर्व गोष्टी व्यवस्थित कळतात, समजतात. आणि तुमचं टेन्शन आहे पहिल्यासारखं? छान वाटतंय?